सो आपल्याला 34 मिनिटं राष्ट्रवादीला आहेत. 38 सांगितले. 38 पण 14 जण बोलणार आहेत. 38 आहे, 2 जण बोलणार आहे. आम्ही 10 मिनिट लाडा बोलणार आहेत. सभापती महोदय, मुंबईचा म्हणजे सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव हे दोन्ही प्रस्ताव आज एकत्र या ठिकाणी आलेले आहे. विरोधी पक्षाकडनं गृह विभागाच्या संदर्भामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याबाबतची चर्चा आहे. तसे अन्य प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित केलेले आहे. विविध खात्यांमध्ये गैरव्यवहार असेल, भ्रष्टाचार असेल, बदल्यांचे विषय असतील, शेतकऱ्यांचे विषय असतील, अनेक विषय विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्या या प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहे. सभापती महोदय, महाराष्ट्राची ओळख ही महापुरुषाची संतांची भूमी म्हणून आजपर्यंतची ओळख आहे. आणि अशा कालखंडामध्ये, अलीकडच्या कालखंडामध्ये राज्यामधली जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पाहिली तर वाढती गुन्हेगारी ही महाराष्ट्रामधली आजची ओळख आहे. गल्लोगल्लीमध्ये रिव्हॉल्वर असतात, गावठी रिव्हॉल्वर आहेत, गुन्हेगार वाढलेत, बलात्काराचं प्रमाण वाढलं आणि त्या बरोबरीला हे सगळं करत असताना मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचंही प्रमाण वाढलं. राज्यभरामध्ये हजारो कोटीचे ड्रग्स येतातच कसे? पकडले गेल्याचं कौतुक होतं. 5,000 कोटी रुपयाचे ड्रग पुण्याला पकडले गेले, त्याचं कौतुक झालं. पण ते आले कसे इथपर्यंत? 5,000 कोटी रुपयाचे ड्रग पकडले गेले असतील तर त्याच्या आधी 50,000 कोटी रुपयाचे ड्रग तर महाराष्ट्रामध्ये पेरले गेले असतील, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं आहे की हे आता ड्रग्सचं माफियांचं राज्य झालेलं आहे. मग असे परब साहेबांनी काही उल्लेख केला की आमदारच आता गोळीबार करायला लागले, ते आमदार आता दमबाजी करायला लागलेले आहेत. आणि मग लोकप्रतिनिधी जेवढं दमबाजी करतात तर त्याच्या पाठीमागे सरकार उभं आहे असं चित्र असतं. आणि या माध्यमातून जर महाराष्ट्रातली आजची स्थिती जर आपण पाहिली तर भारतात 66,01,285 गुन्ह्याची नोंद झाली यावर्षी नॅशनल क्राईम रिपोर्टच्या नुसार. आणि महाराष्ट्रामध्ये 5,39,000हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. आता हे गुन्हे जे झालेत 5,39,000 हे नोंद केलेले गुन्हे आहे. एवढेच गुन्हे अजून नोंद व्हायचे असतील किंवा गुन्हे नोंदच करत नाही अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये आज आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे की बऱ्याच ठिकाणी अशा रीतीचे गुन्हे येतात, परंतु पोलीस गुन्हे एकतर NC दाखल करतात, गंभीर गुन्ह्याच्या संदर्भामध्ये तक्रारी केल्यानंतर तेवढी गंभीर सिरियस अशा स्वरूपाचे ऑफेन्स होत नाही आणि मग गुन्हे लपवण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावर पोलिसांकडून होत आहे. मग अध्यक्ष महोदय, बाल गुन्हेगारीमध्ये 14,771हून अधिक गुन्ह्यांची नोंद आपल्याकडे झालेली आहे. सावित्रीबाई फुलेने गुन्ह्यांचे आपल्या दरवाजे याच्यासाठी खुले केले, शिक्षणाचे दरवाजे खुले केले. पण परवा जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय तर पुण्याच्या ठिकाणी ड्रगच्या संदर्भामध्ये 2 मुली ड्रग घेऊन त्या ठिकाणी काय अवस्थेमध्ये आपल्याला दिसल्या ते आपण पाहिल्या. अशी जर अवस्था महाराष्ट्राची होत तर तरुण पिढीला आपण काय संदेश देणार आहोत हे पाहिलं पाहिजे. सायबर गुन्हेगारीवर सध्या वाढल्याचं निदर्शनास येत आहे. आणि म्हणून सुसंस्कृत संवेदनशील महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची ओळख होती, पण त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावर आता बदल व्हायला लागलेला असं चित्र आहे. पोलीस भरती प्रक्रिया न राबवल्यामुळे बेरोजगारीचे प्रश्न उभे राहिले. काही ठिकाणी पोलीस भरती झाली, परंतु त्या संदर्भात अजूनपर्यंत त्यांना आदेश देण्यात आलेले नाही. मुंबई, पुणे, खोपोली या ठिकाणी कोट्यवधीचे ड्रग जप्त करण्यात आले. तरुण पिढी व्यसनाधीन झाल्याचे प्रकार आपण पाहिले. आणि निर्भय नो कार्यक्रमासाठी जात असताना या ठिकाणी राज्यामध्ये खरं कायदा सुव्यवस्था आहे की नाही असं चित्र निर्माण झालंय. निर्भय बनो या कार्यक्रमासाठी जात असताना पुण्याला निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी या पत्रकारांवर भ्याड हल्ला झाला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले असता पोलीस यंत्रणेने अक्षम्य असे गुन्हे दाखल करून आरोपींना सोडून देण्यात आले आहे. तरी सदर आरोपीवर गंभीर गुन्हा म्हणून IPC कलम 307, 338, 149, 147, 148, 120, 152 असे गुन्हे दाखल करण्यात यावे. राज्यामध्ये जर पत्रकार सुरक्षित राहत नसतील अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये आपले विचार जर स्वतंत्रपणे मांडण्याच्या संदर्भामध्ये असं भीतीचं वातावरण असेल तर मला वाटतं की राज्यामध्ये मुक्त वातावरणाची स्थिती आज राहिलेली नाही आहे. एक गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, गुंडागर्दी प्रवृत्ती आहे. मी पाहतोय की आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये 500च्या वर
अशा स्वरूपाचे गावठी रिव्हॉल्वर अलीकडच्या या 2-2.5 वर्षामध्ये पकडण्यात आले. त्या ठिकाणी गावठी रिव्हॉल्वर करण्याचा कारखानाच आहे, तो कारखाना निदर्शनास आणला. गेल्या 15 वर्षामध्ये त्या कारखान्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं मांडून सुद्धा पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे अशा ठिकाणी गावठी रिव्हॉल्वर जळगाव जिल्ह्यामध्ये तयार होतात, उमरटीला तयार होतात आमच्या चोपडा तालुक्यामध्ये, आणि ते सर्वत्र पसरले जातात. आणि आता गल्लोगल्ली मुलांजवळ गावठी रिव्हॉल्वर असण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. काल जळगाव जिल्ह्यामधला एक रहिवासी पोलीस या ठिकाणी त्याने काल आत्महत्या केली. बनसोडे नावाचा पोलीस होता, त्याने या ठिकाणी आत्महत्या केली आणि त्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद बनसोडे त्याचं नाव आहे, त्यानं राहत्या घराच्या टेरेसवर संध्याकाळी 8च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार हा काल पाहिला. कशासाठी आत्महत्या करावी लागली? त्याने बदलीची विनंती केली होती 2 वर्षापासून. बदली कशासाठी केली की त्याच्या आईला कॅन्सर आहे, घरी कोणीही नाही, आईला इकडे आणू शकत नाही, म्हणून गावाकडे जाण्यासाठी परवानगी मिळावी आणि त्यासाठी बदली करावी, माझ्या आईची सेवा करण्यासाठी करावी बदली, अशा त्याची विनंती होती. वारंवार विनंती करूनही मेडिकलच्या वैद्यकीय कारणासाठी सुद्धा त्याची बदली न केल्यामुळे, निव्वळ बदली न झाल्यामुळे आणि आईची सेवा न करू शकल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी काल रात्री आत्महत्या करावी लागली. पोलिसांमध्ये एक अशांततेचं वातावरण आहे, पोलिसांमध्ये एक मानसिक तणाव आहे. अनेक ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस आपल्या पोलीस स्टेशनमध्येच बंदुकीमधनं गोळ्या घालून मारतायत, आत्महत्या करतायत, असं चित्र या महाराष्ट्रामध्ये आहे. कायदा सुव्यवस्था अगदी राज्यामध्ये शिल्लकच राहिलेली अशी स्थिती आजची दिसते. आणि त्या ठिकाणी गावोगावाला जर पोलीस स्टेशनला गेलं, पोलीस स्टेशनचा गोंधळ मोठा, वरून फोन येतो, मुख्यमंत्री कार्यालयातनं फोन आला असं सांगतात, कधी डेप्युटी सीएम कडनं कधी बोललं जातं, कोण फोन करतं कोणी मला माहिती नाही. परंतु पोलीस एका राजकीय तणावाखाली, राजकीय दबावाखाली आहे. आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, राजकारणासाठी पोलिसांच्या यंत्रणेचा उपयोग केला जातो आणि विरोधकांना डांबून ठेवणं, विरोधकांना त्रास देण्याचं काम आज राज्यभरामध्ये पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून केलं जातं. मटका, सट्टा, जुगार हे सांगून मी थकलो. आता महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये हे प्रश्न काढायचे मला माझीच लाज वाटायला लागलेली आहे. एकही अधिवेशन मी गेलं नाही की या अधिवेशनामध्ये आमच्या जळगाव जिल्ह्यामधल्या सट्टा, मटका, वाळू माफिया यांच्या संदर्भात विषय मी काढला नाही. पण कारवाई शून्य आहे. पोलीस अधीक्षक करायला तयार नाही, पोलीस इन्स्पेक्टर त्याच्यावर कारवाई करायला तयार नाही. मोठ्या प्रमाणावर राजकीय दबावाखाली हे काम करत असतात. आणि अशा स्थितीमध्ये मग मटका, जुगार, सट्टा इतक्या मोठ्या प्रमाणात अंतुरली म्हणून एक माझ्या मतदारसंघातलं गाव आहे मुक्ताईनगर तालुक्यात. तिथं तर राजरोजपणे जसं काही एखाद्या दिल्लीला मीना बाजार भरतो तशा प्रमाणाचा मीना बाजार त्या ठिकाणी भरला जातो. आणि अशा स्वरूपाचे सारेच उद्योग त्या ठिकाणी राजरोजपणे सुरू होतं. त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं, त्याचा ऑडिओ केलं, त्या सगळ्या उद्योग केल्यावर त्याच्यावर बंद करण्याची ताकद पोलिसांमध्ये नाही आहे, असं आजचं चित्र आहे. मी एका वेगळ्या विषयाकडे आपल्याकडे जाणार आहे. तो आहे विषय पोलिसांच्या संदर्भातला तर आहेच, पण दुसरा एक वेगळा विषय काढायच्या आधी मी आपल्याला सांगणार आहे की आशा स्वयंसेविकांचा संप इतके दिवस झाले सुरू आहे. हजारो आशा स्वयंसेवकाच्या रस्त्यावर येऊन आज आंदोलन करताय. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ते गावोगावला आंदोलन करताय. कधी मंत्र्यांच्या दरवाजावर जात आहेत, कधी आमदारांच्या घरावर मोर्चे काढतायत, परंतु त्यांची नोंद घ्यायला कोणी तयार नाही. आणि आशा स्वयंसेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, त्या गाव पातळीपर्यंत खऱ्या अर्थानं काम करतात. अशांना त्या ठिकाणी आपण मदत करण्याची आवश्यकता आहे. शासनाने दखल घेतली पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस असंतोष समाजामधल्या प्रत्येक घटकामध्ये आहे, तर या घटकांना न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे, ती सरकारने पार पाडावी अशी माझी या निमित्तानं अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, मी एक वेगळा विषय या ठिकाणी मांडतो की मुंबई शहराच्या संदर्भामध्ये भाई, मुंबई आहे, मुंबईचं MMRDचं क्षेत्र आहे किंवा पुणे मुंबई क्षेत्र असेल, या क्षेत्राच्या विकासाच्या संदर्भामध्ये दादा मोठ्या प्रमाणावर आपण सांगितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुंबई पुण्यामध्ये आम्ही विकास करतोय. मला मान्य आहे की या ठिकाणी तुम्ही मुंबई पुण्याच्या विकासामध्ये फ्लायओव्हर ब्रिज झाले असतील, कधी टनेल झाले असतील, कधी अटल सेतू झाला असेल किंवा अन्य असे कार्यक्रम झाले असतील की ज्या माध्यमातून मुंबईचं स्वरूप बदलत आहे, ठाण्याचं स्वरूप बदलत आहे. MMRD क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा उभा राहतोय. आज जर पहिला सर्वात जास्त पैसा जो होतो आहे खर्च, तो मुंबई आणि ठाण्यातल्या म्हणजे
ठाणे, मुंबई परिसर, पालघर पर्यंतचा परिसर याच्यामध्ये सर्वात जास्त पैसा खर्च केला जातोय. जे काही नवीन प्रकल्प येत आहेत त्या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न होतोय. मुंबईतल्या लोकांना सुखसुविधा देण्याबद्दल कुणाचा वादच नाही. आम्हाला आनंद आहे, कारण आम्ही मुंबईमध्ये बरेच वर्ष राहतोय. पण अध्यक्षांना माझा एक साधा प्रश्न सरकारला आहे की MSSRDCच्या माध्यमातून आणि MMRDAच्या माध्यमातून आणि मुंबई शहरामध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये काम चालू आहे ते कोट्यवधी रुपयाचे ते वेगळे, पण MMRDA क्षेत्र आणि MSSRDCचं क्षेत्र याच्यामध्ये 9 लाख कोटीचे वर्क ऑर्डर दिले आहे. 9 लाख कोटीच्या वर्क ऑर्डर दिले आहे आणि हे कामे सुरू आहे. याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विकास होईल अपेक्षा आहे. तो आनंदाची बाब आहे. मी त्याच्याबद्दल बोलणारच नाही आहे. म्हणजे विकासाच्या संदर्भात तुम्ही खर्च का करता त्याच्याबद्दल माझं बोलण्याचं हे नाही आहे. पण माझं हे म्हणणं आहे की 3 वर्षामध्ये ही रक्कम कंत्राटदारांना जर द्यावी लागणार आहे तर ती रक्कम शासन कुठून देणार आहे? तुमच्याकडे एवढे उत्पन्नाचे साधन आहेत का? 9 लाख कोटी म्हणजे काही लहान रक्कम नुसत्या MMRDA आणि MSSRDC जी आहे. मुंबई शहरामध्ये जे कामं चालू आहेत ते मुंबई शहरातले कामं वेगळेच आहे. महारेलचे कामं वेगळे चालू असतील, अन्य कामं वेगळे चालू असतील, म्हाडाचे प्रकल्प काही वेगळे चालू असतील आणि या सर्वांसाठी हे जे सगळे प्रकल्प उभे राहिलेले या प्रकल्पांसाठी जो पैसा खर्च केला जातो, कारण राज्याचं उत्पन्न जर पाहिलं तर आपलं 3,50,000 कोटी रुपयाचं आहे. जे सकल उत्पन्न आपण पाहिलं अर्थसंकल्प याच्यामध्ये 3,50,000 कोटी आहे. त्यातील 50% रक्कम ही वेतन भत्ते वगैरे वगैरे साठी आपण खर्च करत असतो. त्याच्यापेक्षा अधिकचा खर्च वेतन भत्तेच्या पेक्षा आपला जास्त, ज्याला आम्ही म्हणतो की नॉन प्लॅन एक्सपेंडिचर, अशा नॉन प्लॅन एक्सपेंडिचरवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. मग उरलेल्या राहिलेल्या पैशामधनं विकासाचे कामं करणं, सोशल कामं करणं, सामाजिक सेवांना संस्थांना काही मदत करणं, समाजाला काही मदत करणं आणि याच्यानंतर उरलेला पैसा जो आहे मग कर्जावरचं व्याज, कर्जावरचे हप्ते कसं करणार तुम्ही? कुठल्या रीतीने करणार आहात? मग नुसतेच तुम्ही वर्कर